तुम्हाला सांगतो शरद पवारला बिन अजित पवारला दणका बसिनार म्हणजे बसिनार आहे माझा मराठा. आणि शरद पवार एक जात राहिला इकडून घंटे त्याला मंत्री करतोय या पक्षाकडून मंत्री करतोय. हा छगन भुजबळजी साहेब आहेत ना त्याला छगन म्हणणार मी साहेब नाही म्हणत. असेच वेळ पाय देऊ नको ह्याची का कुत्र्याची आवडत आहे का गाडाची आवडत आहे. दरंगे पाटलाला काय म्हणला दगडाला शेंदूर लावतो दारू पितो काय नाही. आमच्या आजा पंजाचं आयुष्य गेलं पण निदान आमच्या पुढच्या भविष्याच्या म्हणून मी त्याच्याकरता मरायला तयार आहे या माणसाकरता. शेतीमध्ये करण्यात आले काय सांगाल. हे दरंगे पाटील म्हणजे आपल्या बीड जिल्ह्यातच नाही आजच्या महाराष्ट्रात बी असला माणूस होणारा नाही. तो माणूस ती देव आहो. कोण दरंगे पाटील. मी त्यांच्या संग 6 दिवस फिरलो तिकडं सोनेरी किल्ल्यावर. एका तासामध्ये चपला पाय त्याला सोडून माणूस एका तासात गेला. त्याच्या संग जी बोके होते ते लिफ्टने आले. मी सुद्धा त्यांच्या संग पाय आहे. माझं नाव आहे हरिभाऊ धोंडोबा लोणकर राक्षसभन देवीचं तालुका जिल्हा बीड. त्यांच्या संग 6 दिवस प्रवेश केला. तुम्ही म्हणते त्यांचं विचार काय केलं तुम्हाला. तुमचं वय किती आहे. माझं वय 65ला वरी 6 महिने कमी असते. मी काय लिहा येत नाही मला. मी शेती करतोय. आता एवढं वय असून सुद्धा तुमच्यामध्ये एवढा उत्साह दिसतोय. आता तुम्ही डान्स केला फुगडी खेळली काय मनामध्ये भाव आहेत तुमच्या. काय नाही आमच्या आजा पंजाचं आयुष्य गेलं पण निदान आमच्या पुढच्या भविष्याच्या पिढीचं नातरुंडा पतरुंडायचं तरी योग येते म्हणून मी त्याच्याकरता मरायला तयार आहे ह्या माणसाकरता. आणि कुठं बी हे माणूस आहे तिथं मी जाऊ शकणार आहे. आणि ह्या मंत्र्याचा बी निटुबा लावणार आहे मीच. छगन भुजबळजी साहेब आहेत ना त्याला छगन म्हणणार मी साहेब नाही म्हणत. का तो वरतीचा साहेबाच्या नाही का तो मंत्री राहिला इतके दिवस. दरंगे पाटलाला काय म्हणला दगडाला शेंदूर लावतो दारू पितो. ह्यो समजा दुनियाचा मूर्ख म्हणजे कोण छगन भुजबळ साहेब. आणि पुन्हा आपल्या लोकांना म्हणतो मग अशी एक वेळ पाय देऊ नको ह्याची का कुत्र्याची आवडत आहे का गाडाची आवडत आहे. मी शेतकरी काय म्हणू शेतकरी काय म्हणू त्याला करू का बसायचे. आता आमचा मराठा माझ्या माता मावल्या बहिणी माझे हे वडील बंधू आणि भाऊ मी त्यांचं लेकरू आहो शेतकरी मी. आता मी गज बसणार नाही. निदान माझं जरी जीव गेला तर माझ्या नातरुंडा पतरुंडाला समजा मराठ्यांच्या लेकराला भेटावा माझी अपेक्षा आहे. आणि मुंबईला सुद्धा मी निघलेलो आहे. माझं इतकं वय असून मुंबईला जाताना ना अजित पवार म्हणतात हां बरोबर मुख्यमंत्री म्हणतात हां तुमची हेळसांड होईल तुम्हाला त्रास होईल. हां तर मुंबईला कसं फेरफटका होईल तुमचा. फेरफट्टा होत नाही ह्यात काय नाही. त्याच्यावानी आम्हाला फेरपट्टा येत नाही. ह्यो कोण्या पक्षात गेला की मंत्री साला. शरद पवार एक दात राहिला इकडून घंटे त्याला मंत्री करतोय या पक्षाकडून मंत्री करतोय. त्यांच्या मागं कुत्रं नाही. आता तुम्हाला सांगतो शरद पवारला बिन अजित पवारला दणका बसिनार म्हणजे बसिनार आहे माझा मराठा. आणि माझ्या माता बहिणी. आणि एक तोपर्यंत तुम्ही सांगा एकंदरीत तुमच्या गावामध्ये कशी तयारी चालू आहे कशा पद्धतीचा उत्साह चालू आहे. याची देही याची डोळा. जसा पंढरीचा सोहळा असतो तसा आज मराठ्याचा सोहळा आहे. आज प्रत्येक मराठा काही खाता न पिता जरांगे पाटलाच्या सोबत आहे. सरकारला एकच सांगणं जे द्यायचं ते लवकर द्या. आम्हाला मुंबईमध्ये प्रवेश करण्याची वेळ येऊ देऊ नका. मी डॉक्टर मुरकुटे पाटील अंबड. कुठंतरी सरकार वेळ काढूपणा करते. 6 महिने झाले घुमवतोय आज तो उद्या देतो पण अजूनही काही ठोस निर्णय घेतला नाही. ठोस निर्णय म्हणजे आज दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री साहेबाची बैठक त्यांनी बोलवली. मला वाटतं उद्याच्याला चांगला मेसेज येईल आणि लवकरच आरक्षण भेटून जाईल. आपल्याला माथुरी किंवा आपला बीड जिल्हा वळण्याची पण येणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. नाही विजयी सभा तर घेणारच नाही. कारण आम्ही असं ठरवलंय की आरक्षण दिलं तर गुलाल घेऊन जायचं आणि जर नाही दिलं तर आरक्षण जाऊन आणायचं. काय वाटतं सरकार निर्णय देईल देईल 100% मुंबईत पोहोचायच्या अगोदर देईल. म्हणजे ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितले की आरक्षण देणार खरं उतरतील. त्याहीपेक्षा त्यांना माहिती आहे शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठा हा गनिमा काळानं लढतो. त्यांना एवढं सोपं जाणार नाही. कारण मराठा जर मुंबईत मध्ये उतरला तर मुंबईचं जाऊ द्या पण बाकीचे जे मंत्री संत्री त्यांना पण त्यांचं सगळं बंद होईल. जाणं येणं फिरणं सगळं बंद होईल.